धाराशिव न्यूज 7 स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. जिल्हा पोलीस प्रमुख म्हटले का नाही, मला पीक विम्याचे पैसे मिळाले, ते घरी न्यायचे म्हणून संरक्षण पाहिजे. पोलीस प्रमुखांनाही प्रश्न पडला, म्हणले असे किती पैसे मिळाले की तुला संरक्षण पाहिजे. शेतकरी म्हटला 27 रुपये. काय शेतकऱ्यांची अवस्था आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेतला, सरसकट शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करायचा. जे नियमित कर्ज भरताय त्यांना 50,000चं अनुदान जाहीर केलं. सरसकट 7/12 कोरा झाला. 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी झाली. पण सरकार बदललं आणि उद्धवजी ठाकरेंनी घोषित केलेले नियमित कर्ज भरणाऱ्याला 50,000 ते सुद्धा या सरकारनं अजूनही दिलेले नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर मिळत होता. आता काल नवा GR काढलाय. आता 100% सोडा, तुम्हाला 50% सुद्धा पीक विमा मिळणार नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अहो, परवा एक शेतकरी जिल्हा पोलीस प्रमुखाकडे गेला, म्हटला मला पोलीस संरक्षण पाहिजे. जिल्हा पोलीस प्रमुख म्हटले का नाही, मला पीक विम्याचे पैसे मिळाले, ते घरी न्यायचे म्हणून संरक्षण पाहिजे. पोलीस प्रमुखांनाही प्रश्न पडला, म्हणले असे किती पैसे मिळाले की तुला संरक्षण पाहिजे. शेतकरी म्हटला 27 रुपये. शेतकऱ्यांची चर्चा चालवली. लाखो रुपये खर्च करतो तो शेतात, तुम्ही विमा किती देता? 27 रुपये, 18 रुपये, 20 रुपये. परवा चंद्रपूरच्या शेतकऱ्यानं कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकली. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगायचा असेल तर त्याला त्या किडनी विकून जगावं लागतंय. ही आमच्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. गेल्या 7 महिन्यात 800 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 800. ज्यावेळी प्रदेशात कांद्याला दर, यांनी निर्यात बंदी घोषित करायची. दर कोसळला की मग यांनी निर्यात बंदी उठवायची. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, सोयाबीनचा दर 11,000 रुपये होता. आज सोयाबीनचा दर काय आहे? कापूस 11,000 रुपये होता. आज कापसाची किंमत काय आहे? पूर्वी सोन्याच्या 1 तोळ्याचा दर आणि कापसाच्या 1 क्विंटलचा तर एक असायचा. कापसाला पांढरं सोनं म्हटलं जायचं. पिवळं सोनं, पांढरं सोनं एक किंमत. आज पिवळं सोनं 1.25 लाखाच्या वर गेलंय. पांढरं सोनं कुठं आहे? शेतकऱ्याला जे मिळतं ते कुठं आहे? त्याची किंमत काय? म्हणजे त्या शेतकऱ्याच्या कष्टाचा कशाला दाम नाही, त्याच्या खिशात त्याच्या घामाचा दाम नाही. कुणाचा हे सरकार? शेतकऱ्यांचा विरोध असताना 1 लाख कोटीचा शक्तीपीठ महामार्ग तुम्ही उभारायला निघालाय. तुमच्याकडे शक्तीपीठ उभारायला 1 लाख कोटी आहे, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाही. 15.5 लाख कोटीचं तुम्ही उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, पण शेतकऱ्यांचं कर्ज तुम्हाला माफ करता येत नाही. अतिवृष्टी नियमात बसत नाही सांगतात. कुणाचं सरकार आहे? आम्ही शांतपणे कधीतरी विचार करायला हवा. निवडणुका आल्या की तेवढ्या पुरत्या घोषणा होतात. विधानसभेला घोषणा झाली ना कर्जमाफीची. किती दिवस झाले आता? झाली कर्जमाफी. नुसत्या घोषणा करायच्या. एक गायक एकदा राजाच्या दरबारात गेला. गायक म्हणला, महाराज गाणं ऐकवायचं आहे. मैफल चालू झाली. गायक गायला लागला. इतका अप्रतिम गायक गात होता. राजा इतका खुश झाला. म्हटलं, आपण तुझ्यावर बेहद खुश आहे. तुझ्या खात्यावर 15 लाख. आता महाराजांनी खात्यावर 15 लाख बक्षीस म्हणल्यावर गायकाला आणखी उत्साह आला. आणखी चांगलं गाणं गायला लागला. राजा त्याचं गाणं ऐकून आणखी खुश झाला. म्हटला, तुझ्या पोरला नोकरी दिली, नाहीतर आम्ही 2 कोटी नोकऱ्या देणारच आहे. दिली नोकरी. गायकाला आणखी आनंद झाला. म्हणले, आता पोराची नोकरी झाली, आता काय? ते आणखी आनंदात गायला लागला. राजा गाणं ऐकून आणखी खुश झाला. म्हटला, तुला पक्क घर दिलं. दिलं घर पक्क. आता तर गायकाचा उत्साह गगनात मावेला. 15 लाख आले, पोराची नोकरी झाली, घर झालं, आणखी काय पाहिजे? मैफल संपली. गायक आनंदातच घरी. बायकोला म्हटलं, आज माझं गाणं राजांना प्रचंड आवडलं. पहिल्या फटक्यातच 15 लाख घोषित केले. दुसऱ्या फटक्यात पोरला नोकरी. तिसऱ्या फटक्यात आपल्याला घर. आता अच्छे दिन येणार. अच्छे दिन येणार.
बायकोलाही आनंद झाला. म्हणले झालं बाई सगळं व्यवस्थित. पण 6 महिने झाले, वर्ष झालं, 1.5 वर्ष झाली, 3 वर्ष गेली, 5 वर्ष झाली. ना 15 लाख खात्यावर आले, ना पक्क घर मिळालं, ना नोकरी. बायको जी अशी संतापली, त्या दिवशी गायक घरी आला. सरळ बायको म्हणली घरात पाय ठेवायचा नाही. हाई असं उठायचं आणि राजाकडे जायचं. 15 लाख पक्क घर, नोकरी घ्यायची आणि मग घरात पाय ठेवायचा. आता गायक करतो तरी काय. बिचारा आला राजाकडे. राजांना म्हणला महाराज, 5 वर्षापूर्वी आपली मैफल झालेली, माझं गाणं ऐकून तुम्ही खुश झाला, मला 15 लाख देतो म्हटला, मग पक्क घर देतो म्हटला, मग पोरला नोकरी देतो म्हटला. महाराज अजून काहीच मिळालं नाही, कधी देणार. तसा राजा म्हणला हे बघ, तुझं गाणं ऐकलं की माझे कान खुश व्हायचे, आणि माझं बक्षीस ऐकलं की तुझं कान खुश व्हायचे. या देण्या घेण्याचा विषय येतो कुठं. फिटलं की सगळं इथं. तुझं ऐकलं मी खुश, माझं ऐकलं तू खुश. या देण्या घेण्याचा विषय येतो कुठं. अहो या भाजपवाल्यांचं नेमकं तेच चाललंय. निवडणुका आल्या की अशा घोषणा करायच्या, आपले कान खुश, आपण मतं दिली ते खुश. संपला विषय. कधी सावध होणार आहे, कधी जागे होणार आपण. कधीतरी शांतपणे विचार करायला हवा. धाराशिवची शेती सगळी पावसावर अवलंबून आहे. 75 वर्षात इथे शेतीला पाणी नाही येऊ शकत. संसदेत आमचे ओमराजे कडाडतात, शेतकऱ्यांसाठी धडपडताय. का नाही झालं इतके दिवस, आम्ही विचारलं कधी. अपुऱ्या सिंचन व्यवस्था, शेतकरी अक्षरशः हताश. काय अवस्था. आमदारांना संरक्षक म्हणून 40 गणमन देतात आणि आमच्या 40 पोरा माग शाळेत एक शिक्षक देऊ शकत नाही. ही शोकांतिका आहे आमची. कशी पोरं शिकणार. दर 7 मिनिटाला या देशात एका महिलेवर बलात्कार होतो. 2021 पासून आतापर्यंत 4 लाख महिला देशातल्या गायब झाल्यात आणि 18 वर्षाच्या खालच्या 90,113 मुली गायब आहेत. आणि हे सांगतायत बेटी बचाव, बेटी पढाव. 446 कोटी रुपये खर्च केले या योजनेला. 80% पैसा फक्त जाहिरातीसाठी खर्च केलाय, 20% फक्त योजनेसाठी. अरे तो 446 कोटी खर्च केला असता तरी जिल्हा परिषदेच्या शाळात आमच्या पोरी शिकल्या असत्या, मोठ्या झाल्या असत्या. पण त्यांना ते करायचंच नाही, अजिबात करायचं नाही. कुठल्या दिशेला निघालो आम्ही. परवा 3 विभागाची भरती निघाली. जागा होत्या 37,000. अर्ज किती आले? 23 लाख. पोलीस भरतीच्या जागा निघाल्या किती? 7,000. अर्ज किती आले? 8 लाख. शिपाई होण्यासाठी रांगेत MBA झालेली पोरं उभा राहत आहेत. ही परिस्थिती आहे आमच्या शिक्षणाची. म्हणजे शेतात काही पिकत नाही, पोरांना शिकायचं तर शाळा बंद, शिकलेली पोरं त्यांना नोकऱ्या नाही. आणि वर यांनी सगळे उद्योग गुजरातला नेले. म्हणजे आमच्या मराठी पोरांनी काय मजूर म्हणून आता गुजरातला जायचंय. आम्ही बोलायला तयार. एक पोरगा चौकात उभा राहून फोटो बोलत होता. हे सरकार बिनकामाचं आहे, या सरकारचा काही उपयोग नाही. पोलीस आले, त्या तरुणाला धरलं, नेलं पोलीस चौकीत. पोलीस चौकीत गेल्यावर त्या तरुणाने विचारलं मला इथं का आणलंय. पोलीस म्हटले तू सरकारच्या विरोधात बोलतोय म्हणून तुला इथं आणलंय. तसा तरुण म्हटला मी आपल्या सरकारचा नाही, मी पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. पोलीस म्हटले तू काय आम्हाला वेडा समजतो का, आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते. सगळ्यांना सगळं माहिती आहे. मग उद्याच भविष्य घडवायचं आहे. तुमचा माझा परिसर सुजलाम सुफलाम करायचा आहे, शिक्षणाची आरोग्याची सुविधा करायची आहे. तर आम्हाला मतदानाचा निर्णय योग्य नको घ्यायला.
निवडणुका आल्या की मोफत आरोग्य सुविधा, मोफत. 16 जानेवारीला GR काढला यांनी. आता कुठल्याही शासकीय हॉस्पिटलमध्ये मोफत काही मिळणार नाही. एक्सरे काढायचा 30 रुपये भरा, सिटी स्कॅन करायचा 400 रुपये भरा, MRI काढायचा 1600 रुपये भरा. काही नाही बंद. फक्त निवडणुकांपुरतं सगळं हे. इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. हे राज्यकर्ते म्हणून आलेत आणि व्यापारी बनलेत. कधीतरी आम्ही शांतपणे विचार करायला हवा. कधीतरी या सगळ्या गोष्टीत, कुठल्या गोष्टीत आम्ही पुढे निघालो, कुठल्या गोष्टी आमच्या पूर्ण झाल्या, या सगळ्या गोष्टी जर विकासाच्या इथे साधायच्या असतील तर आम्हाला योग्य मत देणं गरजेचं आहे. शिवसेनेवर लोकांचा विश्वास काय त्यासाठी आहे. त्यासाठी इथून मुलगी शाळेला निघालेली बीडला, वडिलांकडे पैसे नव्हते, पोरीला द्यायला पैसे नाहीत, पासासाठी बाप हतबल. आणि बापाचा त्रास पोरीला पाहवला नाही म्हणून पोरीनं आत्महत्या करून टाकली. माझ्या शिक्षणासाठी वडिलांना त्रास होता. उद्धवजी ठाकरेंना कळलं आणि दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला, शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींना पास मोफत नाही घ्यायचा. हे संवेदनशील सरकार, हे शिवाजीला क्रांती तो उभा केली. शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे. उद्धवजी ठाकरेंनी योजना काढली, विकेल ते पिकेल, ही शेतकरी उभा करायची योजना होती. आज जिल्हा परिषदेमध्ये अनेक योजना येतात, तुमच्यापर्यंत पोहोचतात, काही पोहोचत नाही. मग अशी माणसं निवडाची सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवते. शिवसेना त्यासाठी आहे. लोकांचा विश्वास आहे शिवसेनेचं बळ. म्हणून माझी विनंती आहे, येत्या 7 तारखेला मतदानाच्या दिवशी आपण अमोलची गुंड, तो साधना तांबोळी आणि आमची अमोलची मस्के यांच्या मशाल चिन्हाचं बटन दाबून यांना भरभरून मताने विजयी करा. भरभरून मत. नाहीतर हल्ली परिस्थिती बिघडत चाललेली आहे सगळी. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, अनेक लोक पहिल्यांदा बिनविरोध निवडून आले. बिनविरोधच. निवडणुका